तांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि कुठेतरी आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की आमचं सोयाबीनचं पीक हे सध्या 55 ते 60 दिवसाचे आणि अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची दुसरी फवारणी घ्यायची आहे। मग सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची दुसरी फवारणी घेत असताना कोणतं कीटकनाशक हे वापरायला पाहिजे, त्याच्यासोबत कोणतं बुरशीनाशक हे वापरायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की असं कोणतं कॉम्बिनेशन की ज्याच्यामुळे आपल्याला दुसरी फवारणी केल्यानंतर सोयाबीनचं विक्रमी उत्पादन मिळवण्याचा मार्ग होऊ शकेल मोकळा। आजच्या व्हिडिओत आपल्या सर्वांना हेच समजावून सांगितलं जाणार आहे की सोयाबीनवरती कीटकनाशकाची दुसरी फवारणी करत असताना कोणतं कॉम्बिनेशन वापरायला पाहिजे। याच्यामुळे व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे तुमच्या लक्षात आले, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। मला अजून हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओ लाईक करतात, शेअर करतात, परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आपण सर्वांनी कुठेतरी माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे आपल्याला सुद्धा वेळेवरती व्हिडिओ बघावयास मिळत राहतो। याच्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। आता आपण सर्वांनी बघितलं की सोयाबीनचं जे पीक आहे ते 55 ते 60 दिवसाचं आहे। अशा परिस्थितीमध्ये ढगाळ वातावरण या परिस्थितीत असते, कारण जेव्हा सोयाबीनचं पीक 55 ते 60 दिवसाचं होते तेव्हा आपल्याकडे 100% ऑगस्ट महिना असतो। ऑगस्ट महिन्यामध्ये ढगाळ वातावरण असते, रिमझिम पाऊस त्या ठिकाणी असतो आणि ही जी वेळ असते यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सोयाबीनच्या पिकावरती किडींचा आणि अळींचा प्रादुर्भाव होत असतो आणि याचाच बिमोड आणि बंदोबस्त करायचा आहे। तो कसा समजावून सांगतो। आता काही जण काय करतात की दुसरी फवारणी म्हणजे शेवटची फवारणी असं गृहीत धरतात आणि याच्यानंतर फवारणी होणार नाही असं गृहीत धरून फवारणी करतात। तर तुम्हाला सांगतो, सोयाबीनच्या पिकामध्ये जर आपली दुसरी फवारणी ही शेवटची फवारणी आहे किंवा आपली दुसरी फवारणी झाल्यानंतर जी फवारणी होईल ती हलकी होणार असते, म्हणजे दुसरी फवारणी अत्यंत महत्त्वाची असते आणि याच फवारणीत आपल्याला सर्वात हेवी कीटकनाशकाचा या ठिकाणी वापर करावा लागत असतो। म्हणून काय करायचं, याच्यामध्ये दोनच ऑप्शन ठेवायचे, एक तर कोरायझन वापरायचं नाही तर ॲम्प्लिगो वापरायचं, दुसरं कसल्याही प्रकारचं कंटेंट वापरायचं नाही। कोरायझनचं प्रमाण सगळ्याला माहिती आहे, सगळेजण हुशार आहेत। 150 ml जे येते तर ते 25 टाक्याचं म्हणून दिले जाते, म्हणजे आपल्याला एका 15 लिटर पंपाच्या टाकीमध्ये त्या ठिकाणी 6 ml वापरायचे। आणि दुसरं जे असते आपलं या ठिकाणी विचारात घेतलं तर ॲम्प्लिगो, तर ते पण एका टाकीला 15 लिटरच्या टाकीला जवळपास 10 ml वापरायचं। अशा पद्धतीनं तुम्ही कोरायझन किंवा ॲम्प्लिगो दोन्हीपैकी एकाचीच निवड करा, कारण यांचा रिझल्ट जबरदस्त आहे। मागच्या वर्षी कोरायझन वापरला असेल तर यंदा ॲम्प्लिगो वापरा, मागच्या वर्षी ॲम्प्लिगो वापरलं असेल तर यंदा कोरायझन वापरा, म्हणजे आलटून पालटून वापरा। पण हलक्या क्वालिटीचं इथं कीटकनाशक अजिबात वापरू नका, कारण ही सगळ्यात महत्त्वाची स्टेज असते। याच्यानंतर आपण जर बघितलं बुरशीनाशक वापरायचं का नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे बुरशीनाशक 100% वापरायचं। कारण सांगतो बघा, ऑगस्ट महिन्यापासून पुढच्या पावसांचा विचार केला तर पाऊस कमी पण पडू शकतो अथवा धो सुद्धा कोसळू शकतो। मग 4-4, 5-5 दिवस जर कंटिन्युअस पाऊस पडला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहू शकते। पाण्याचा उत्तम निचराव होत नसेल तर मग आपल्या सोयाबीनच्या ज्या मुळ्या आहेत त्या नासण्याची शक्यता असते। मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं की रिस्क घ्यायची नाही, म्हणून काय करायचं, योग्य बुरशीनाशक वापरा। मग तुम्ही त्या ठिकाणी जे बुरशीनाशक पहिल्या फवारणीत वापरले त्या बुरशीनाशकाचा वापर करू नका। बाजारात जबरदस्त बुरशीनाशक आहेत, साफ आहे, रोको आहे आणि त्यासोबत जे इतर बुरशीनाशक आहेत, तुम्हाला जे वाटते तुम्ही त्याचा वापर करू शकतात, असं काही बंधन नाही आहे। परंतु हे जे चांगले बुरशीनाशक आहेत त्यापैकी कोणतेही एक वापरा।
त्याच्यानंतर जर पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी विचारात घेतला की बाबा आपण विद्राव्य खत वापरायला पाहिजे का नाही, तर विद्राव्य खताचं कसं आहे तुम्हाला सांगतो. जर 50% फुलं आहेत आणि 50% शेंगा आता भरायला लागल्या, तर त्या परिस्थितीमध्ये 0,32 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम वापरायचे. आणि जर तुम्ही ही फवारणी थोडी लेट घ्यायली किंवा फुलं शिल्लक नाही, डायरेक्ट शेंगाच आता सुरू झाल्या, तर तिथं काय करायचं, आपल्याला 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम 0,050 वापरायचं. फुलं असतील, शेंगा असतील तर 0,32 आणि फक्त शेंगा येतात, फुलं एखाद दुसरे, तर त्या परिस्थितीमध्ये फक्त 0,050चा वापर इथं करायचा 15 लिटरला 100 ग्रॅम. आणि ह्याच्यासोबत जर फुलं निम्मे येतं आणि निम्म्या शेंगा येतात, तर या परिस्थितीत तुम्हाला सांगतो बोरॉनचा एक वापर करायचा 1 लिटरला 1 ग्रॅम. कशामुळं, तर बोरॉनमुळं काय होते माहिती आहे का, की बोरॉन तर मी म्हणतो दोन्ही फवारण्यात वापरायला पाहिजे. ह्याच्यामुळं कळ्या गळत नाहीत, फुलं गळत नाहीत, शेंगा गळत नाहीत. म्हणजे जे एक वीक होऊन हे जे गळण्याचं प्रमाण ते 100% 0 होते आणि प्रत्येक कळीचं फुलात आणि प्रत्येक फुलाचं शेंगात रूपांतरण होते. आणि बोरॉनच्या वापरण्यामुळे या ठिकाणी तुमच्या उत्पादनात भरघोस वाढ होऊ शकते. म्हणून बोरॉनचा वापर करायचा आहे. तर असं 4 ह्याचं कॉम्बिनेशन वापरायचं. टॉनिकची अजिबात आवश्यकता नाही, कारण झाली पिकाची वाढ वगैरे ओके झाली, काही गरज नाही. तर या पद्धतीनं आपण हे 4 गोष्टींचा फॉर्म्युला इथं वापरावा. कोरायझन किंवा ॲम्प्लिगो यापैकी एक कीटकनाशक, साफ रोको किंवा इतर कंपनीचं बुरशीनाशक, 0,034 हे जर 55-60 दिवसाचं पीक असेल आणि जेव्हा समजा निम्मे फुलं निम्मे शेंगा आहेत तेव्हा, आणि 0,050 नाही आता शेंगा येतं एखाद 2%च फुलं येतं तेव्हा 0,050. आणि बोरॉन याचा वापर मात्र प्रत्येक कीटकनाशकाच्या फवारणीत करायचा आहे. तर अशा पद्धतीने नियोजन केलं तर तुम्हाला सांगतो तुमची ही दुसरी फवारणी 100% यशस्वी होणार आणि कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही आणि विक्रमी उत्पादन मिळवण्याचा मार्ग होईल मोकळा. आवडला असणार व्हिडिओ म्हणून लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेस करतो खूप खूप आभार.